अमरावतीमध्ये खासदार अनिल बोंडे आणि बच्चू कडू एकाच मंचावर आले होते। मराठी पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने ते उपस्थित होते आणि पुरस्कार देताना ईव्हीएम वापरलं नाही ते चांगलं झालं असं कडूंनी म्हटलंय। पुरस्कार सोहळ्यामध्ये बोलताना बच्चू कडूंनी टोला लगावला। ईव्हीएम मध्ये गडबड केली असती तर लोकसभेला 400 पार गेलो असतो असा टोला बोंडेंनी लगावला। योग्य माणसाला आणि ज्याची गरज आहे तर निवड चुकीची झाली का सगळं पाहिजे आणि निवड चांगली झाली तर मग मात्र त्याचं नियोजन आणि त्याचं काम चांगलं त्याच्यात तुम्ही ईव्हीएम मशीन वापरलेली म्हणून ते अधिक चांगलं। बळवंत भाऊ 6 महिन्याच्या अगोदर त्याच मशीनने तुम्हाला खासदार बनवलं आणि ज्यांनी खासदार बनवलं त्यांना पाडलं 6 महिन्यानंतर। तर ती मशीन आहे पण पडल्यानंतर मशीनवर खापर आणि जिंकलो तर लोकशाही जिंकली। मशीन मध्ये गडबड करायची असती तर 400 पार तर लोकसभेमध्ये झालं असतं की नाही। मग तेव्हा 240 वर थांबलो। पण कसं होतं की मी जर आलो समोर मला जर लोकांनी निवडलं तर ती योग्य निवड आणि दुसरा जर निवडला गेला तर त्याच लोकांना म्हणायचं अरे तुम्ही चुकले।